छत्रवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांना शिष्टमंडळाचे भेटायला गेलेला आहे. ते आता शिष्टमंडळ गिरीश महाजन प्रसार माध्यमांशी संवाद साधतात. बघितलं की 4 दिवस मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये, कुणबी सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये खूप मोठी चर्चा तर 4 दिवस विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झाली. अनेक सदस्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला, भाषणं केलीत आणि त्यावर काल मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. अतिशय सकारात्मक उत्तर. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून तर आपण पुढे गेलेलोच आहोत. नाताळची सुट्टी असल्यामुळे 2-4 दिवस ते हिअरिंग बंद झालं. त्यानंतर मागासवर्गीय आयोग आपण त्या ठिकाणी नेमलेला आहे. त्याचं काम अतिशय वेगाने चाललेलं आहे. 360 कोटी रुपये त्यांना आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. मग ते मॅन पॉवर असेल, काही साहित्य असेल, काही सामग्री असेल, त्याच्यासाठी आपण या ठिकाणी देऊ दिलेलं आहे. आणि मग मला असं वाटतं की या दोन्ही प्रोसिजरच्या माध्यमातून संपूर्ण मराठा समाजाला आपल्याला आरक्षण द्यायचंच आहे. आपण देणार आहोत. मागच्या वेळेला ती देवेंद्रजी असताना दिलेलं होतं, पण ते दुर्दैवाने सरकार बदलल्यामुळे ते टिकू शकलं नाही. हा एक वेगळा भाग आहे. परंतु आता सगळ्या ज्या क्युरीज काढलेल्या त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याची परिपूर्णता करून त्या ठिकाणी यावेळेला आरक्षण द्यायचंच आहे. आणि काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हेही सांगितलं की आम्ही दीड महिन्यामध्ये एक स्पेशल सिटिंग, एक अधिवेशन त्या ठिकाणी घेऊन हा मागासवर्गीयाचा रिपोर्ट आला की त्याला आम्ही तात्काळ मान्यता देणार आहोत आणि आरक्षण घोषित करणार आहोत. मला वाटतं सरकार अतिशय सकारात्मक आहे. मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री, संपूर्ण शासनाची भूमिका ही अतिशय पॉझिटिव्ह आहे. अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आता हे आरक्षण आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जरांगे पाटील साहेबांना पुन्हा विनंती करायला, या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उदयजी सामंत आहेत, भुमरे साहेब या ठिकाणी आहेत. आम्ही या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी आलेलो आहोत. बाबा आता 24 तारीख अल्टिमेटम हे आपण न करता आरक्षण अतिशय आता जवळ आलेलं आहे. आपल्या पारड्यात ते पडणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहोत. पण तो गेल्यावेळी उपोषणाला बसले असताना आमचे सहकारी मित्र 2 न्यायाधीश, माजी न्यायाधीश हे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी के लिखित स्वरूपामध्ये त्यांच्याशी ते बोलणं झाल्यानंतर त्यांनी लेखी केलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये आरक्षण देताना म्हणजे आता आम्ही या नोंदी काढतो आहोत, पण या नोंदी काढत असताना ज्याचं नाव निघालं त्याचे रक्तमासातले नातेवाईक, रक्तमासातले म्हणजे आपल्याकडे हा नियमच आहे, हा कायदा आहे, हा देशभर आहे की मी आणि माझी पत्नी जर असेल तर पत्नी ही त्यात गृहीत धरली जाते. म्हणजे तिच्या नावाने ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही. मी ओबीसी असेल तर मग माझा मुलगा आहे, मुलगी आहे, भाऊ आहे, काका आहे, चुलते आहेत, म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं. पण माझी पत्नी आहे, पत्नीचे मुलं मुली, तिचा भाऊ, म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही, ते मिळत नाही. पण तो यात मागच्या वेळी जे बोलणं झालं जरांगे पाटील साहेबांबरोबर, तर त्यात असं लिहिलं की सोयरे संबंध, सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकला गेलेला आहे. जरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय, सोयरे म्हणजे आपले विवाहित हा शब्दशः अर्थ त्यांनी घेतलेला आहे. परंतु तो नियमामध्ये कुठे बसत नाही. आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय त्या संदर्भामध्ये झालेले आहेत. अनेक लोक कोर्टामध्ये गेलेले होते. सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं फेटाळलेलं आहे की मुलीकडचं आरक्षण तुमचं गृहीत धरलं जात नाही. आणि म्हणून वडिलांकडचं म्हणजे वडील असतील, म्हणजे माणूस असेल तर त्याचंच रक्तवंशावळीतले जे खालचे नातेवाईक आहेत त्याचे सगळे संबंध आहेत, सगळे संबंध म्हणजे रक्तातले जे आहेत त्यांनाच ते सर्टिफिकेट मिळतं. आणि म्हणून या गोष्टीवर थोडा आमचा टाय झालेला आहे की सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्यांनाही, म्हणजे मला दिलं तर माझ्या पत्नीलाही द्या, तिच्या भावालाही द्या, तिच्या वडिलांनाही द्या. मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे. मी त्यांना तेच समजून सांगितलेलं आहे. पण ते लिहिलं गेलेलं आहे. मागच्या वेळी आरक्षण सोडताना जे सगळे आमचे सहकारी आलेले होते तर तो सोयरे शब्द त्यांनी पकडल्यामुळे थोडी अडचण या ठिकाणी झाली आहे. पण मला वाटतं तोही प्रश्न कुठेतरी आम्ही त्या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात संपवू, याच्यामध्ये कुठेतरी तोडगा निघेल आणि आरक्षणाचा पुढचा जो मार्ग आहे तो निश्चित सरकारला पूर्ण करायचा आहे. या फार झालं तर मला वाटतं 2 महिने लागणार नाहीत. पण त्या ठिकाणी मग क्युरेटिव्ह पिटिशन असेल किंवा मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून असेल हा प्रश्न मार्गी लागणार आहे. आणि त्याचबरोबर आपण ज्या नोंदी सगळ्या शोधतो आहोत, अजूनही 2 अहवाल आपल्याकडे आलेले आहेत. न्यायमूर्ती शिंदे रिटायर्ड न्यायमूर्ती आपले जे आहेत त्याची समिती आहे, ती या संदर्भात मोठं काम करते. रात्रंदिवस त्या संदर्भात काम चाललेलं आहे. अजूनही आपण कुणबी दाखले त्या ठिकाणी शोधतो आहोत. पण जे दाखले सापडतील, मग तो माणूस असेल तर त्याच्या सगळ्या घरच्या लोकांना म्हणजे त्याच्या मुलाला, पुतण्याला, काकांना, चुलत्यांना ते लागू होणार आहेत. ते आपण त्या ठिकाणी देणारच आहोत. आणि म्हणून माझी पुन्हा जरांगे पाटलांना विनंती आहे की आपण आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये आरक्षण आलेलं आहे. हे सगळं म्हणजे आपण एवढा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्र उभा केलेला आहे. भूतन भविष्याचा लढा पण या ठिकाणी उभा केलेला आहे. त्याचं सगळं क्रेडिट आपल्यालाच आहे. खरं म्हणजे सरकार काम करत होतं, दुर्दैवाने ते
फेटाळलं गेलं. परंतु आता सुद्धा हे सरकार, आमचं सरकार, माननीय शिंदे साहेब हे या बाबतीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे आणि हे असं स्पष्ट केलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि म्हणून आपण आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. कालच मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा झाली आणि आम्हाला तिघा चौघांना चिवटे पण या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाठवलेलं आहे. भाऊ, आज जरी चर्चा सफल झाली नसली तरी 24 तारखेपर्यंत वेळ कायम आहे, त्याच्यात 1 तासही कमी करणार नाही. आणखी बैठका होतील, आणखी संवाद होईल. मला वाटतं की चर्चेतून मार्ग निघत असतो. मी मागे आपल्याला म्हणालो की असं काही असं चर्चा जर सुरू असली, चर्चेत दार उघडे असले तर मार्ग हा निघतच असतो, इथे कुठेही ते थांबत नाही. आणि म्हणून मला वाटतं की या विषयावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांच्याशी सविस्तर बोललेलो आहोत. कारण देशामध्येच असा नियम नाही की नवरा बायको असेल तर बायकोला त्यात गृहीत धरावं नवऱ्याच्या सर्टिफिकेटवर, किंवा तिच्या भावाला असेल, तिच्या भाच्यांना असेल, तिच्या आईवडिलांना ते सर्टिफिकेट द्यावं, असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे. हे सगळं मी कायद्याचं सगळं ते जे आहे लिखित तेच त्या ठिकाणी आणलेलं आहे. पण आमच्याकडून जे लिहून दिलं गेलेलं आहे त्यावेळेला सोयरे हा शब्द त्याच्यामध्ये आला आणि त्यामुळे सोयरे म्हणजे कोण, तर आपले व्याई, आणि या शब्दावर थोडी गाडी आमची अडलेली आहे. पण ते कायद्यात कुठे बसत नाही. ते लिहिलं गेलं असेल पण ते कायद्यामध्ये कुठे कदापि बसत नाही. मी ही भूमिका, आमची स्पष्ट भूमिका जरांगे पाटलांसाठी सांगितलेली आहे. मला वाटतं ते यावर सकारात्मक विचार करतील आणि या सगळ्या प्रश्नावरून मार्ग निघेल. पाटील म्हणतात की माझी चूक काही नाही आहे याच्यामध्ये, ते खरं आहे? नाही, चूक नाही. याच्यामध्ये सोयरा शब्द लिहिला गेलेला आहे. आता सोयरा शब्दाचा अर्थ ते घेत आहेत की बाबा सोयरा म्हणजे काय. आता दिवशी लिहिताना आमच्या लोकांनी रक्त नात्यातले जे असतील ते सगळे सोयरे, आता रक्त नात्यातले त्यात म्हटलेलं आहे, पण मग सोयरे रक्त नात्यात येत नाही, हाही त्यातला एक विषय. मग त्यांच्या जागी त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आमच्या जागी आमचं म्हणणं बरोबर आहे. रक्ता नात्यातले सगळे सोयरे. आता सोयऱ्यामध्ये आपलं आहे, माझं आहे म्हणून माझ्या मुलाच्या सासऱ्याला द्यावं किंवा मुलीच्या सासऱ्याला द्यावं किंवा तिच्या भावाला द्यावं असं कुठेही होत नाही. आणि म्हणून असं जर केलं तर मग, आणि सगळ्या समाजासाठी आहे. एका समाजासाठी या GRमध्ये याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती, ST NT VJNT सगळ्यांना आहे. इतर मागासवर्गीय समाजात जेवढ्या जाती आहेत राज्यामध्ये देशात त्या सगळ्यांना हे लागू आहे की महिलेकडे हे आरक्षण जात नाही. मला आठवतं विमल मुंदडा, आमच्या स्वर्गीय विमलताई होत्या, त्यांची केस खूप दिवस सुप्रीम कोर्टामध्ये चालली, अनेक तज्ज्ञ त्याच्यावर लढले, पण त्यांना ते लागू झाले. त्यांच्या मुलाचं म्हणणं, माझी आई ही मागासवर्गीय आहे, तिने इंटरकास्ट केलं, त्या मुंदडा झाल्यात म्हणजे मारवाडी समाज, पण त्यांचं ओरिजिनल सर्टिफिकेट त्यांचं SCचं होतं, शेड्यूल कास्टचं होतं. त्यांच्या मुलांनी म्हटलं की ते मला लागू व्हावं, पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं. आणि असं देशामध्ये अनेक उदाहरणं आहेत की ते नाकारले गेलेले आहेत. त्यामुळे सोयरा या शब्दाचा अर्थ इथे जर लावला तर मग सगळं त्यांच्या मुलीकडच्या लोकांना द्यावं लागेल. ते देणं कदापि शक्य नाही. आणि हीच भूमिका मी जरांगे पाटलांसाठी सांगितलेली आहे. मला वाटतं त्यावर सकारात्मक विचार करतील. नाही मला हे बघा, ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आता जे दाखले मिळत आहेत जे आहेत कुणबी ते ओबीसीच आहेत. मी परत सांगेल की माझ्या मतदारसंघापैकी समजा 1 लाख लोक असतील तर त्यातले 98,000 कुणबीच आहेत. मग ते ओबीसीमध्ये आहेत ना. जे कुणबी दाखले ज्यांचे मिळत आहेत ते ओरिजिनल ओबीसीच आहेत. आणि म्हणून आम्ही सगळे कुणबी दाखले शोधून काढतो आहोत. रात्रंदिवस ते काम न्यायमूर्ती शिंदेच्या अध्यक्षतेखाली चाललेलं आहे. आणि त्यातून जे कुणबीच्या ठिकाणी दाखले मिळत आहेत त्यांना तर देणं बंधनकारकच आहे. आणि त्यांच्या रक्तातल्या नात्यांना, नातेवाईकांना देणं हे बंधनकारक आहे. पण ते मुलीकडचं नाही आहे. म्हणजे आता माझा दाखला मिळाला तर माझ्या बायको ओबीसी नसेल समजा तर तिला ते लागू होत नाही. समजा तिच्या घरच्या लोकांना सुद्धा, तिचे म्हणजे मग भाऊ असतील, तिचे आईवडील असतील, तिचे भाचे असतील, त्यांना लागू करा असा अर्थ ते काढतात. पण तसं शक्य होणार नाही. सोयऱ्याचा अर्थ शब्दशः आपल्याला घेता येणार नाही आणि तो कायद्यामध्ये देशामध्ये कुठे नाही. भाऊ, याच्यामध्ये नोंदीबद्दलचा प्रश्न माझा असा आहे की नोंदी फक्त पुरुषाच्या सापडल्या तरच तुम्ही ग्राह्य धरणार, काही नोंदी महिलांच्या सुद्धा सापडल्या. हे बघा, आता मी आहे, मला 2 मुली आहेत, त्या दोघी ओबीसी आहेत, त्या ओबीसी आहेत ना. पण समजा आता महिला जी असेल तिचं जर तुम्ही म्हणाल तिच्यावरून मुलांना द्या, म्हणजे विमल मुंदडाजीचं उदाहरण मी पुन्हा तुम्हाला सांगेल की त्यांच्यावरून त्यांच्या मुलाची जात ठरत नाही. आईच्या दाखल्यावरून, आईच्या दाखल्यावरून मुलाची जात ठरत नाही, वडिलांच्या दाखल्यावरूनच ठरते. वडील, आता मी समजा ओपन आहे, माझी बायको ओबीसी आहे, तर माझे मुलं ओपनच राहतील, ते ओबीसीमध्ये जाणार नाही. कारण माझं सर्टिफिकेट आहे वडिलांचं, ते त्याला लागू होतं, आईचं होत नाही. हा नियम आहे, हा कायदा आहे देशात. त्यामुळे अडचण. महिलेची जर नोंद सापडली तर तिच्या वंशावळीमध्ये सुद्धा प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जातो. तिच्या वंशावळीमध्ये तिच्या आई वडिलांना नाही होणार.
तिच्या मुलांनाही नाही होणार. आता माझ्या मुलींना आहे तर ते आहे, पण माझ्या मुलाचं असेल तर मग तिच्या खाली रक्तदात्यातल्या सगळ्या लोकांना ते लागू होत. 54 लाख नोंदी सापडल्या म्हणतात, त्यात नवीन नोंदी किती आणि जुन्या नोंदी किती? नाही, ती माझ्याकडे आता माहिती नाही आहे, पण अजून नोंदी सापडलेल्या आहेत. 2 रिपोर्ट आपल्या आलेले आहेत. अजून रात्रंदिवस आपण त्या शोधतो आहोत. तो अहवाल लवकरच त्या ठिकाणी अंतिम अहवाल येईल. काल मुख्यमंत्री महोदयांच्या संदर्भामध्ये सांगितलं, तो अजून आम्ही अभ्यास केलेला नाही, म्हणजे मला माहिती नाही वैयक्तिक, पण या संदर्भामध्ये रात्रंदिवस आम्ही ते काम करतोय. अजूनही न्यायमूर्ती शिंदेच्या अध्यक्षाखाली ते काम दररोज चाललेलं आहे. सगळे जिल्हाधिकारी, सगळे अधिकारी, सगळे कर्मचारी हे रात्रंदिवस हे काम करतायत, अतिशय वेगाने काम करतायत. अंतिम अहवाल अजून 2 अहवाल मला येतील असं वाटतंय. मला अजून एक येईल, पुढचा एक येईल. त्या संदर्भात नक्की माहिती आपल्याला नंतर मिळेल. काही पुरातन मंदिरातल्या नोंदी असतील किंवा देवी लसीच्या नोंदी या ग्राह्य धरल्या जाणार आहे का? सगळ्या नोंदी त्याच्यामध्ये खूप, आता तर आम्ही इतक्या वाढवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या जुन्या नव्या नोंदी, अगदी तुम्ही म्हणजे कोणी जेलमध्ये असतात त्याच्या नोंदी आहेत, शाळेमधल्या आहेत, मंदिराच्या असतील, कोण वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या कुठली एक जरी नोंद मिळाली तरी त्याला कुणबीचा आम्ही दाखला देणार आहोत. अजून एक भाट पूर्वी यायची आणि ते नोंद हो. जात ती ग्राह्य धरली जाणार. ती सुद्धा ग्राह्य धरली जाईल. त्या मी सांगितलं की कुठलंही एखादं तुम्ही फक्त आणा की हे मागचं असं उदाहरण आहे, संपला तुमच्या इकडे सर्वस्व, त्याच्यामध्ये त्याला सगळ्यांना देतो आहोत आणि तेच आम्ही शोधतो आहोत. आम्ही अगदी सगळे जेलमध्ये जाऊन सुद्धा सगळे पुरा आम्ही शोधतो की बाबा जे लोक जेलमध्ये आहेत त्यांचं कुठे कुणबी कार्ड जेलमध्ये टाकतं, त्याचं हे असतं, FIR मध्ये नसतं, पण जेलमध्ये माणूस गेला की ती जात टाकावी लागते. त्याच्यामुळे ते सुद्धा आम्ही शोधतो आहोत. म्हणजे सगळ्या प्रकारे प्रकारे कुठल्याही प्रकारे खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत तुमचे, काय असतील, शाळेतले दाखले असतील, कुठल्या काय जे असतील असे 35-36 प्रकार आहेत की ते सगळे आम्ही शोधून काढतो आणि त्याचे जो नोंद सापडेल कुणबी त्याला आम्ही त्या ठिकाणी दाखले देतो. त्याला दाखला दिला गेला की मग त्याचे मुलं आहेत, मुली आहेत, चुलते आहेत, त्यांना तो आधार होतो की बाबा माझ्या काकांकडे आहे, माझ्या चुलत्याकडे मला द्यावं, ते लगेच देण्याची त्या ठिकाणी प्रोसिजर, त्या ठिकाणी नियम आहे. मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर समाधान व्यक्त केलेलं आहे, सगळ्या गोष्टी अभिनंदन सुद्धा केलेलं आहे. त्यांची एक मागणी आहे की शिंदे समिती ही 24 तारखेची डेडलाईन न ठरवता त्या पुढेही तिने काम करत राहावं, कारण त्या नोंदी अजून सापडत राहतील तिला कार्यकाळ. तर ही मागणी तुम्ही लगेच मान्य करू शकता? ती मान्यच आहे. ती मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे की जे शब्द शेवटच्या माणसाचा दाखला सापडेपर्यंत, म्हणजे अगदी प्रत्येक कागदपत्राची जी नोंद काय ती आम्ही तपासतो आहोत, सगळ्या प्रकारे तपासतो आहोत आणि ती जोपर्यंत शेवटचा माणूस होती तोपर्यंत ते चालूच राहणार आहे, निरंतर सुरू राहणार आहे. तुम्ही अनेक तोडगे काढलेले आहेत, 24 तारखेपर्यंत वेळ आहे, तोडगा निघेल का तुमच्या मागे? नाही, मला वाटतं की खरा हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय समाजासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे हा आमची अपेक्षा, इच्छा हीच आहे की हे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. आता आम्ही म्हणू चला मुलींना पण देऊन टाका, व्याज व्हायला देऊन टाका, हे टिकणार आहे का? हे कायद्याचंच कुठे नाही ना. आणि याचे अनेक दाखले मी सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हाला देईल की हे कुठेच टिकलेले नाही आहेत. त्यामुळे जे टिकणारं नाही आहे ते शक्य नाही आहे, ते देता येणार नाही. त्यासाठी पण आग्रह धरू नका. मला वाटतं 1-1.5 महिन्यामध्ये सगळा हा प्रश्न निकाली लागणार आहे, आरक्षण सर्वांच्या पदरात पडणार आहे आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की आपण थोडा वेळ अजून द्यावा. आणि मुख्यमंत्री महोदयांनी तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतलेली, एवढ्या लोकांसमोर, लाखो लोकांसमोर, लाखो म्हणजे करोडो लोक बघणार आहेत, ते रेकॉर्ड आहे सगळं. त्यामुळे हे आम्ही करणारच आहोत, पण फक्त ते आम्हाला कायद्याने टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, त्यासाठी आमची सगळी धडपड आहे. नोटीस मागे घ्या असं मागणी केली आहे. नाही, निश्चित त्या संदर्भामध्ये कसं झालं, यांच्याकडून बातमी आली की सगळे मुंबईकडे चला, ट्रॅक्टरमध्ये एवढं सगळं भरून घ्या, इतके हजाराच्या संख्येत ट्रॅक्टर काढा. तर पोलिसांना थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. शेवटी एवढे ट्रॅक्टर रस्त्यावर आले, जरांगे पाटलाचा मोर्चा म्हटल्यावर तर आम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. असं थोडंच आहे की ते 10-5 ट्रॅक्टर आले चालत चालत तर आम्ही बाजूला घेरे, असं होणार आहे का? तर त्यामुळे पोलिसांना थोडी कायदा कारण थोडी मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही म्हटलं की ते जाहीरच केलं होतं, यांनी नाही केलं, सहकार्यांनी केलं, सहकार्य केलं, सोशल मीडियावरती आलं. त्यामुळे पोलिसांना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे थोडेफार प्रक्रिया निरंतर आहे. जरांगे पाटलाचे आंदोलन आता तुम्हीच दाखवता येतं ना, आम्ही काय. सर, आपका कहना है कि ओबीसी को धक्का ना लगाते हुए मराठाओं को आरक्षण देंगे, लेकिन दूसरी तरफ आप ये भी कहते हैं कि कुंभी जो है वो ओबीसी में है. तो है ना, कुणबी ओबीसी में ही है, जिनकी नोंद है कुणबी करके वो सब ओबीसी है. मैंने मेरे कॉन्स्टिट्यूशन से कहा कि मेरे अगर 1 लाख लोग हैं तो 90,000 लोग ये कुणबी है. आप विदर्भ में जाओगे तो वहाँ 100% लोग कुणबी है, तो ऑलरेडी ओबीसी में है, तो उनके लिए किसी की मतलब शिकायत नहीं है बाकी लोगों की. लेकिन जो सरसकट का विषय था कि सबको दे दो, इस विषय से लेके थोड़ी मतलब आपत्ति थी. तो इसीलिए अभी जो कुणबी है जिनकी नोंद पुरानी 1967 के पहले की जो है, तो वो पूरा हम लोग सर्च कर रहे हैं. आंध्रा में जाके, हैदराबाद जाके हम लोग सर्च कर रहे हैं. पूरी यंत्रणा जो है, हमारी जिला प्रशासन जो है, वो इसी काम में लगा हुआ है और जिनकी नोंद कहीं ना कहीं मिलेगी उनको हम कुणबी का दाखला दे रहे हैं.
आप बहुत उम्मीद से आए थे यहाँ पर कि आपकी बात बन जाएंगी, लेकिन क्या हुआ? नहीं, बिल्कुल बनेगी। हम कहाँ ना उम्मीद होकर जा रहे हैं, 24 तारीख तक हम बिल्कुल उम्मीद लेके बैठे हैं यहाँ पर। जरूर इसमें से कोई ना कोई रास्ता निकलेगा। और मैं ये समझता हूँ कि हर बात का, हर समस्या का हल जो है वो चर्चा से निकलता है। हम लोग अगर उधर बैठ जाएंगे, तुमको जो करना तुम करो, ये बोले कि तुम नहीं देते तो मत दो, हम बोले कि हम नहीं आते, तो ऐसे से थोड़ी हल निकलेगा। तो इसलिए मुझे ऐसे लगता है कि समस्या जो है उसका हल चर्चा से निकलते रहता है। और मुझे पूरी अपेक्षा है, गारंटी है कि इस समस्या का हल, ये समस्या नहीं है लेकिन इस विषय का हल भी जरूर निकलेगा। मराठा समाज के कुछ लोगों पर कानूनी कार्रवाई हुई थी, वो वापस भी ली गई है। वापस हाँ, वापस कुछ केसेस लिए गए हैं इस तरह। नहीं चल रहा है, तो उन्होंने भी, बजरंग पाटिल साहब और हमारी भी जो पीछे जब हम लोग, मैं 3 बार आके गया था, तब भी हमारी ये बात हुई थी। इसके बारे में तो सरकार भी पहल कर रही है। उनका जो कहना है वो भी हम उसके बारे में जरूर कोशिश कर रहे हैं। पाटील पुढे या थोडं. महाजन सर 1921 ला मुंबई हायकोर्टाचा निर्णय की मराठी आणि कुणबी एकच आहेत, तर याच्यावर काय निर्णय कराल? नाही, आता तसा निर्णय सगळे एकत्र असं करता येणार नाही। कायद्याने सगळ्या गोष्टी, कोर्टाचा निर्णय कायद्याने सगळ्या गोष्टी तपासल्या जात आहेत। त्याच्यामध्ये मोठमोठे न्यायमूर्ती आहेत, मोठमोठे जस्टिस आहेत, भोसले साहेब आहेत, म्हणजे अनेक लोक त्याच्यावर काम करतायत। मी काही एवढा कायदा नाही किंवा नोंद आहे तर मला माहिती, तुम्ही सांगतायत ते काय आहे तर, पण याच्यावर दिल्लीसारख्या सुप्रीम कोर्टामध्ये खूप सगळ्या देशातले सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत, वकील आहेत, ॲडव्होकेट आहेत, ॲडव्होकेट जनरल आहेत, त्यांनी याच्यावर सगळी पहल करतायत। माजी न्यायाधीश आहेत 4-5, ते सुद्धा या ठिकाणी या विषयावर काम करतायत। त्यामुळे ते सांगतील या विषयात तसं जर असतं आणि ते होण्यासारखं सर आता